आम्हाला जे कळतंय आणि न्यायव्यवस्थेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे न्यायव्यवस्था आम्हाला नक्कीच न्याय देईल. घड्याळ हे चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांकडे येऊ शकतं, त्याच्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतं. त्यामुळे दादांकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय राहतात. एक पर्याय सर्व आमदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणं आणि दुसरा पर्याय आता लगेचच्या लगेच तिथं इलेक्शन घडून आणणं त्या जागेवर. म्हणजे अजितदादांचे 42 असतील, एकनाथ शिंदे साहेबांचे 50, म्हणजे 90 जागेवर इलेक्शन परत एकदा होऊ शकतं. आता ते का होऊ शकतं याचा जर अंदाज तुम्हाला घ्यायचा असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये भाजपकडनं बरेच असे माजी आमदार जे काँग्रेसचे आहेत नाही तर आमच्या पक्षाचे आहेत त्यांनी तिथं स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. आता थोपटे साहेबांना तिथं त्यांनी घेतलेलं आहे भाजपने. तिथं कोण आमदार आहे तर दादांच्या पक्षाचा तिथं आमदार आहे. त्याच्याचबरोबर आपण जर पुरंदरला गेलो तर तिथे एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे शिवतरे साहेब. तिथं कोणाला घेतलं तर जगतापांना घेतलं. तर याच्यावरूनच तुम्ही समजून की भाजपली कुठेतरी स्पीड हे वाढवलेलं